नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 ड्राईव्हच्या एम टॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता एम टॉक हा यासाठी आहे की एम 2032 ड्राईव्हच्या माध्यमातून जो काही प्रकल्प विकास साक्षरता आणि त्याच्या पाठोपाठ सोशल ऑडिट आणि तेही स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून सुरू होत आहे, त्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या पत्रकारांशी तज्ज्ञांशी बोलत असतो. आता विषय आज जो आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हा विषय आहे. आणि या महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे काही चाललेलं आहे, विशेषतः प्रशासकीय काळामध्ये जे झालेलं आहे त्याही पेक्षा अधिक वाईट लोकप्रतिनिधी असतात त्यावेळेला होत. आणि या संबंधी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे. आता धनंजय लांबे यांची ओळख करून द्यायची तशी मराठवाड्याला गरज नाही. अनेक दैनिकांमध्ये ते संपादक राहिलेले आहेत आणि सध्या ते धनंजय लांबे ऑफिशियल हे त्यांचं युट्यूब चालवतात. धनंजय लांबे, आता मी अधिक प्रस्तावना करणार नाही, मात्र एका गोष्टीकडे तुमचं मला लक्ष वेधायचं आहे की आता ऑडिट हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, म्हणजे इंटरनल ऑडिट, एक्सटर्नल ऑडिट. मग आता तुम्ही बघा, काल ज्या वेळेला ह्या स्टँडिंग कमिटी आयुक्त हे सगळे बसले, त्यांची बैठक झाली, त्यांनी सांगितलं की प्री ऑडिटची आता गरज नाही. आता प्री ऑडिट म्हणायचं कशाला? ज्या वेळेला बिल, अंतिम बिल, आता यांना पैसे द्यायला हरकत नाही या अवस्थेपर्यंत येण्यासाठी जी जी काही कागदपत्रे, म्हणजे टॅक्सच्या संदर्भात असतील, नेमके कोणत्या कारणाला किती बिल लावलेलं आहे, ते अवाजवी आहे का वगैरे, त्याची सगळी शहानिशा केली जाते. आणि ते महानगरपालिकेचा स्टाफ किंवा सरकार नियुक्त तो स्टाफ ते करत असतो इंटरनल ऑडिट, त्याला प्री ऑडिट म्हणतात. तर आता प्रशासकीय काळामध्ये जवळपास 250 कोटी रुपयांची बिलं ही प्री ऑडिट न करता दिली गेलेली आहे. म्हणजे प्री ऑडिटची काळजी कुणी घ्यायची आहे? आयुक्तांनी घ्यायची, प्रशासनाने घ्यायची. मग प्रशासकाच्या काळात बेबंदशाही झाली. आणि आता जसं मी म्हटलं की लोकप्रतिनिधी असताना अजून वाईट होतं. आता तर त्यांनी असं धाडस केलंय, काल कोणी ते राजगौरव काय वानखेडेत यांनी सांगितलं ते प्री ऑडिटमध्ये फार वेळ जातो, महिनाभर लागतो, आणि मग ते कशाला करायचंय. लगेच आयुक्त एडगे असं म्हणाले, हो हो, जिथं गरज असेल तिथंच करू आपण, बाकी काय बिलं देऊन टाका, म्हणजे परस्पर बिलं देऊन टाका. मग त्या बिलांवरचं कमिशन आलं, अमुक आलं, तमुक आलं, ते सगळं होत असतं. बरं, दुसरीकडं धनंजय, आपण अनेकदा या चॅनलवर चर्चा केलेली आहे. तुम्ही वेगवेगळ्या विषय याच्यामध्ये मांडलेले आहेत. जसं स्मार्ट सिटी योजना आहे, त्याच्यामध्ये काय गोंधळ झालेला आहे, ते रस्त्यांचं काय झालं, काय परिस्थिती होती. आणि ज्या वेळेला आता निवडणुका झाल्या, ते सरकार त्या अर्थाने स्थानिक सरकार स्थापन झालं, 62 नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे, एक हाती विजय मिळालेला आहे. आणि मग काय परिस्थिती आहे, तुमचं प्रथमदर्शनी काय मत तुम्ही सांगाल? बोला. डॉक्टर फळे, धन्यवाद या चर्चेसाठी मला निमंत्रित केल्याबद्दल. आपण बघत आहोत की आता सुरुवात आहे या सगळ्या नव्या ताज्या दमाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची. आणि पहिल्याच पावसाळ्यामध्ये या सगळ्यांनी आपण किती निष्क्रिय आहोत, आपण किती नाकाबिल आहोत, हे या शहराला दाखवून दिलेलं आहे. म्हणजे नागरिकांची अपेक्षा अशी होती की आपण नवीन ताज्या दमाचे हे जे कोणी आपण निवडून देणार आहोत, निवडणुका इतक्या वर्षांनी आपल्या शहरात झाल्या, आतापर्यंत सगळा या प्रशासक राज या शहरावरती सुरू होतं. आणि या निवडणुका झाल्यानंतर ही मंडळी झपाट्यानं कामाला लागतील, या शहराच्या नागरिकांचे प्रश्न समजावून घेतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी हे रात्रीचा दिवस करतील, अशी एक अपेक्षा सर्वसामान्य मतदारांना, सर्वसामान्य नागरिकांना या शहरातल्या होती. परंतु आपण बघतो आहोत की ज्याप्रमाणे विनोदाने असं म्हटलं जातं की ब्रिटिश राज बरं होतं यांचा सगळा कारभार बघून, त्याचप्रमाणे प्रशासक राज बरं होतं या शहरामध्ये, असं म्हणण्याची वेळ या लोकांनी आपल्यावरती आणलेली आहे. आणि परत तेच, म्हणजे गेल्या 25-30 वर्षापासून जी चालबाजी, जी बनवेगिरी, जी लोकांना उल्लू बनवण्याची सवय आहे, ती या लोकांनी अजूनही सोडलेली नाही. आपण बघतो आहोत की निवडून आल्या आल्या
मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये सगळे महापौर सगळे पदाधिकारी रस्त्यावर बाहेर पडले आणि नागरिकांच्या खरंच काय समस्या आहेत त्या त्यांनी जाणून घेतल्या. इथल्या पदाधिकाऱ्यांना मात्र असं कधीही काही वाटलं नाही. ही मंडळी एक ऑकेजनली म्हणजे जिथे एखादा कार्यक्रम असेल तेवढ्या पुरताच ते नागरिकांशी त्यांनी संवाद साधलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि प्रत्यक्ष हे जे काही पाणी येतं, आपण आता बघितलं काही दिवसांपूर्वी शहरातल्या गुलमंडी भागातल्या औषधी भवन या भागामध्ये पाणी घुसलं लोकांच्या घरामध्ये, व्यापाऱ्यांच्या. आणि त्यांनी जेव्हा घेराव घातला सगळ्यांना, महापालिकेत जाऊन ओरड केली, तेव्हा ही मंडळी तिथे बघायला आली. म्हणजे ही किती संवेदनशील मंडळी आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अत्यंत संतापजनक अशी परिस्थिती आहे. रिपरिप पावसामध्ये सुद्धा या शहरातली वीज गायब होऊन जाते. अनेक ठिकाणी खड्डे पडतात. हे जे पाणी रस्त्यावरून वाहतं ते तासनतास वाहत राहतं. हे या गोष्टींसाठी यांच्याकडे कुठलेही उपाय नाही आहेत. आणि आपण बघतो आहोत कालची जी काही स्थायी समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये पण खाबुगिरीचा कळस गाठण्यासाठीचा प्रयत्न या मंडळींनी केलेला आपल्याला दिसतो. आपण एक बघूया की एक महाराणा प्रताप महाराणा एजन्सी जी होती पूर्वी, त्या एजन्सीकडे 20 कोटी रुपये या महापालिकेने जास्तीचे दिले. आणि ही म्हणजे असा वर्ष 6 महिने त्या गोष्टीला होत आहेत, परंतु आजतागायत ही महापालिका त्या एजन्सीकडून ही रक्कम परत घेऊ शकली नाही. आणि तरी आता हे काल स्थायी समितीच्या सभापतींनी अनिल मखरे यांनी असं जाहीर केलं की या समितीकडे कामं देऊ नका आणि या संस्थेकडे कामं देऊ नका, आणि ही कामं तुम्ही एक तर महापालिकेकडून करा किंवा इतर संस्थेला देऊन करा. आता ही जी काही राणा भीमदेवी थाटात ती त्यांनी गर्जना केली, आता काय होईल की ही गर्जना केल्यानंतर ही एजन्सी आहे ही त्यांची भेट घेईल वैयक्तिक आणि त्यांना कन्व्हिन्स करेल, आणि मग त्यांचं समाधान झाल्यानंतर पुन्हा याच एजन्सीला ती सगळी कामं दिली जातील. अशा पद्धतीचं इथे सगळं चालू आहे. प्री ऑडिट म्हणजे माझी समजूत अशी आहे की कुठलंही काम आमदार खासदारांच्या निधीतून करायचं झालं तर ते काम योग्य आहे की नाही, त्या कामाचा जो काही खर्च येणार आहे तो खर्च रास्त तिथे मांडलेला आहे की नाही, हे सगळं त्याचं डिझाईन कसं आहे याच्यासाठी म्हणून प्री ऑडिट केलं जात असावं. आणि हे प्री ऑडिट होत असल्यामुळं महिनोन महिने कामं रखडतायत अशी नगरसेवकांची सध्या ओरड होती. वास्तविक नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना तांत्रिक ज्ञान असण्याचं कारण नाही. मग मनपा प्रशासनाने काही अभियंते आपले नेमलेले आहेत या कामावरती की हे काम खरंच व्हायबल आहे का, लोकांच्या उपयोगाचं आहे का, त्याचा खर्च योग्य त्यांनी दिलेला आहे का, या सगळ्या गोष्टी तपासण्याचं काम या प्री ऑडिट मध्ये होत असावं असं वाटतं सकृत दर्शनी. आणि म्हणून हे हे बघा प्री ऑडिट होणं अत्यंत धनंजय, आवश्यक होतं. महापालिकेने हा नियम केलेला होता. हा धनंजय, हे बघा त्याच्यामध्ये असं आहे, या मुख्य लेखा परीक्षण विभागाकडे ते असतं, ती सगळी फाईल तयार होते आधी. आणि खर्चाला जसं तुम्ही सांगितले तेच याच्यामध्ये मुद्दे आहेत. खर्चाला कायदेशीर व प्रशासकीय मंजुरी आहे का, नंबर 1. अंदाजपत्रकात निधीची तरतूद आहे का. म्हणजे उगीच काम दिलं आणि तरतूदच नाही तर त्याला उपयोगच नाही असं विचारलं जाईल. निविदा व कंत्राट प्रक्रिया या नियमानुसार झाली का. परंतु हे ऑडिटच करणार नाही. मोजमाप व हे बिलातील ऑडिटच करू रक्कम नका योग्य आहे. अशी जर मागणी नगरसेवकांमधून येत असेल हा. तर याचा अर्थ असा होतो की आम्ही कुठे खर्च करतोय, काय खर्च करतोय, कोणाला कॉन्ट्रॅक्ट देतो आहोत याचं महापालिकेने काही जाब विचारण्याचं कारण नाही, असं या नगरसेवकाचं म्हणणं पडलं. आणि महापालिका प्रशासन त्यांच्या पुढे दबलं, झुकलं. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला प्रशासक राज आणि नगरसेवक राज यामधला काही फरक शहरातल्या नागरिकाला जाणवतोय का. तर एका नागरिकाने तरी येऊन असं जाहीरपणे सांगावं की नाही, नक्कीच फरक झालेला आहे आणि आता कामं खूप व्यवस्थित होत आहेत. प्रत्येक चौकामध्ये खड्डे आहेत. 110 कोटीची जी काही रस्त्याची कामं या शहरामध्ये झाली ती इतकी निकृष्ट होती की ती पावसामध्ये वाहून गेली. म्हणजे गेल्या ज्या 5 वर्षात 1100 कोटी रस्त्यांचं रुपयांची अलाइनमेंट कामं नाहीये झाली. त्याला 1100 कोटीची जी काही कामं त्यांनी केली तर त्याच्यामध्ये ही आपण बघतो आहोत की त्याचा दर्जा काय आहे प्रत्येक नागरिकाला हे लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की गॅस पाईपलाईनसाठी कधी फोडली, कधी नवीन पाईपलाईनसाठी हे रस्ते फोडले. तर ह्या रस्ते फोडल्यानंतर त्यांचे दुरुस्तीचं सुद्धा बंधन आपले हे सन्माननीय नगरसेवक सगळे या कंत्राटदारांवरती लावू शकलेले नाहीत.
तर मला त्याच्या हे सगळं बघितल्यानंतर एकच लक्षात येतं की कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी म्हणून ही काही लोकप्रतिनिधींची बॉडी या शहरामध्ये निर्माण झालेली आहे. तर त्याच्या उलट असं होत आहे की कंत्राटदार या बॉडीकडून सगळी आपली कामं करून घेत आहेत. आपल्याला जे काम हवं आहे ते त्यांच्याकडून मिळत आहे. त्याचा दर्जाचा प्रश्न नगरसेवकांनी कधीही विचारू नये अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे आपल्या शहरातच काही सर्वदूर करून ठेवण्यात आलेली आहे. सगळे पक्षांमध्ये सगळी कंत्राट विभागली गेलेली आहेत आणि परत लोकांना उल्लू बनवण्याचं काम या मंडळींनी सुरू केलेलं आहे. म्हणजे प्रचंड प्रमाणावरती हे पाणीपट्टी वसूल करतात, मालमत्ता कर वसूल करतात, परंतु त्या दर्जाचं काम या नागरिकांना द्यायला हवं आपण याचं भान या मंडळींना कधीही राहत नाही. आणि अगदी निर्लज्जपणे ही सगळी कामं यांची सुरू असतात. अगदी तुम्ही कितीही त्याच्यावरती काटेकोरपणे लक्ष द्यायचा प्रयत्न जरी केला नागरिकांनी, तरी देखील हे त्याच्यातून व्यवस्थित पळवाटा काढून आपण बघतो आहोत की एका म्हणजे इथल्या आधीच्या प्रशासकांनी गजानन महाराज मंदिरासमोरची जी एक प्रचंड मोठी इमारत बांधलेली आहे, त्यांना रस्त्याची जागा अक्षरशः म्हणजे कवडीमोल दरामध्ये महापालिकेची त्या बिल्डरला त्यांनी विकून टाकली आधीच्या प्रशासकांनी. तर हे आपण जर बघितलं, आपण प्रत्येक चौकात बघतो की ते बोलार्ड लावण्यात आले होते. हजारो म्हणजे लाखो बोलार्ड या शहरामध्ये लावण्यात आले. सायकल ट्रॅकचा साठी म्हणून बोलार्ड लावण्यात आले आणि ते बोलार्ड अगदी 6 महिन्यामध्ये उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यामुळे इतकं विद्रुपीकरण झालं की वाहतुकीला अडथळे यायला लागले. म्हणजे मला यांचं म्हणजे या नवीन पदाधिकारी या महापालिकेत आल्यानंतर एक उदाहरण मी फक्त डॉक्टर फळे तुम्हाला देऊ इच्छितो की आपल्या 7 हिल्स चौक जिथे दररोज जवळपास प्रत्येक नागरिकाचा या चौकाशी संबंध येतो, त्याच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती भलं मोठं भगदाड पडलं होतं. त्याचा प्रचंड त्रास लोकांना होत होता. आता या त्रासातून लोकांना मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या बुद्धिवान अभियंत्यांनी तिथे माती आणि मुरुम त्या खड्ड्यामध्ये आणून टाकला. त्याच्यावर पाऊस पडला. त्या पावसामुळं वाहतूक सारखी सुरू असल्यामुळं हा चिखल आणि हा सगळा मुरुम रस्त्यावरती पांगला आणि पूर्वीची परिस्थिती बरी होती असं म्हणण्याची वेळ आली. तर या अभियंत्यांनी महापालिकेच्या जागोजागी ही घाण करून ठेवलेली आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी रस्त्याला अलाइनमेंट दिलेली नाहीये. रस्ते तयार होताना एकही अभियंता कंत्राटदाराच्या छातीवर तिथे बसून त्याच्याकडून काम करून घेताना दिसलेलं नाहीये. त्यामुळे सपाट जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत तिथे जागोजागी रिपरिप पावसामध्ये सुद्धा तळे साचताना आपल्याला दिसत आहेत. क्रांती चौक हा या शहराचं भूषण आहे. या शहरातून जालना रोडच्या दिशेने इकडे चिकलठाण्याच्या दिशेने येताना दोन्ही बाजूनी मोठमोठी तळी दर पावसाळ्यामध्ये साचतात आणि त्याच्यावरती या मंडळींना कधीही उपाय योजावा असा वाटलेला नाही. त्याचं कारण असं आहे की नगरसेवक कधीही कोणाला खड्या सुरामध्ये जाब विचारू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्यांचे वेगळे अर्थाने काहीतरी लागेबांधे आहेत आणि म्हणून ही मंडळी त्यांना जाब विचारू शकत नाहीत. त्यांनी जर जाब विचारला तर कंत्राटदार मंडळी पण अगदी छातीठोकपणे उत्तरं देण्यासाठी यांना तयार असतात. आणि हे नेक्सस यांचं जोपर्यंत तुटत नाही, जोपर्यंत ते कमकुवत होत नाही, तोपर्यंत ही पद्धत अशीच सुरू राहणार आहे. या शहरातल्या झाडं कापण्याचं कंत्राट मिळावं म्हणून अनेक कंत्राटदार लॉबिंग करतात आणि आपले नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक या मंडळींना झाडं कापण्याची कॉन्ट्रॅक्ट देतात. याच्यासारखं दुर्दैव या शहराचं नाहीये. झाडं लावण्याबद्दल तर प्रचंड उदासीनता आहे. तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की कॉन्ट्रॅक्टर आणि नगरसेवक हा नेक्सस हा निवडणुकीनंतर अधिक घट्ट झालेला आपल्याला दिसतो आणि असं वाटतं की या कंत्राटदारांनीच निवडणुका लढवल्या की काय, अशी शंका यायला लागते की या सगळ्या यंत्रणेमागे आर्थिक पाठबळ या कंत्राटदारांनी 100% पुरवलं असावं. त्याशिवाय इतकी अनागोंदी कुठलाही नगरसेवक सहन करू शकत नाही असं माझं मत आहे. नाही, अगदी वस्तुस्थितीला धरूनच मत आहे आणि तुम्ही तुमच्या त्या भाषेमध्ये जे थेटपणे सांगितलेले ते फार महत्वाचं आहे. आता बघा, विद्यमान महापौर समीर राजूरकर यांनी शहर विकास नियोजनाचा वेढा उचललेला आहे. म्हणजे नीती आयोग असो, अगदी वर्ल्ड बँक असो, यांच्या मदतीने त्यांनी छत्रपती संभाजीनगर 2047 सिटी ट्रान्सफॉर्मेशन असा एक प्रोजेक्ट जाहीर केलेला आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण. म्हणजे त्या याला नियोजनाला आपला विरोध नाही, पण मागचं खरकट कोण आवरलं?
जसं आता स्मार्ट सिटीची योजना, तुम्ही जे काही उदाहरणं दिले वेगवेगळे वेगवेगळे, आणि जिथं 5 वर्षांमध्ये 1100 कोटी रुपये फक्त रस्त्यावर खर्च केले जातात, आज त्या रस्त्यांची काय अवस्था आहे? आज काय आलेलं आहे दैनिकांमध्ये ते रस्ते कुठे आहेत? एक तर वाहून गेलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत, सगळी बोंब झालेली आहे. म्हणजे ठेकेदार, जसं कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 64 ते 68% खर्च आमचा जातो, म्हणजे या सगळ्या आमदारांचं कमिशन, पालकमंत्र्याचं कमिशन, नगरसेवकाचं, याचं त्याचं मिळून पुन्हा जीएसटी आहे, जे आमचा आज 7-8% नफा आहे, त्याच्यानंतर उरतात फक्त 34%, आणि त्याच्यातून काम होतात. स्मार्ट सिटीमध्ये ते झालं. जर 10 वर्षांसाठी ही योजना होती, त्याची मुदत संपली या 2 महिन्यापूर्वी, आणि आता तो जो काही उर्वरित काम आहेत आणि उर्वरित खर्च जो काही करायचा आहे, तो महानगरपालिकेला स्वतःच्या तिजोरीतून करायचा आहे, आणि ते 35 ते 40 कोटी रुपये लागणार आहेत त्याला. मग एक तर आधी जे काही पैसे येऊन गेले त्याचा हिशोब नाहीये, तो विचारायचा नाही लोकांनी, आणि त्यासाठीच M2032 ड्राईव्ह हे आपण सुरू केलेलं आहे. आपण पत्रकारांनी हा सातत्याने, हे ऑडिटला विरोध कसे करतात? काल ते कोण, ते राजगौरव वानखेडे, ते म्हणे कायद्यातच नाही प्री ऑडिट करणं, आणि ते कशाला तुम्ही आग्रह धरताय? म्हणजे हिशोब विचारू नका आम्हाला, वेगवेगळे कारण दे. आता काय कर्मचारीच नाहीये, अरे कर्मचारी नाही, तो बोकाला एरवी कंत्राट बेसिसवर तुम्ही घेतच ना, आणि फक्त अनस्किल वर्क, ते स्किल वर्करच घ्यायचे, स्वच्छता कर्मचारी कंत्राटावर, असं काही नाहीये. तुम्ही लेखा परीक्षक म्हणून काही लोकांना संधी देऊ शकता, हे नाही करायचं. आता बघा, मागच्या ज्या वेळेला ते कोण घोडिले वगैरे कोण कोण महापौर होते, तर ते मेयर फेलो असं ते एक आलं होतं. म्हणजे तरुणांनी त्याच्या तिथं जायचंय, महानगरपालिकेचा वेगवेगळा कसं कामकाज चालतंय, काय चालतंय, अतिशय चांगला तसा उपक्रम होता. त्यावेळेला महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की आमच्या कामात हस्तक्षेप होतोय, आमच्या फाईल उघडून पाहिल्या जातात आहे. आणि मग त्यांनी महापौराकडे तक्रार केली, महापौर म्हटले बरोबर आहे तुमचं, थांबलं ते काम. म्हणजे ट्रान्सपरन्सी हा फक्त जाहिरातीमध्ये शब्द आहे. पारदर्शकता, गुणवत्ता, गतिमान प्रशासन, जसं राज्यात केंद्रात आहे तसंच इथं झालेलं आहे. याची काळजी कोणी करायची नाही. मग आपण ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतो, आता बघा तुमच्या संपर्कातल्या, तुम्ही त्या लोकांच्या नेहमी संपर्कात असता, ते काय पूर्वी औरंगाबाद फर्स्ट होता, आता छत्रपती संभाजीनगर फर्स्ट असं व्हावं. ते उद्योजक ते वगैरे ते सगळं निवेदन देतात, आणि नंतर मग शाश्वत विकास वगैरे काय काय चाललेलं आहे याच्या दृष्टीने जे तुटून पडणं ज्याला म्हणतात सिस्टीमवर, म्हणजे आपण पाहतोय की या शहरातले रस्ते चांगले आहेत हे जगाला दाखवण्यासाठी काही वर्षांपूर्वी 100 मर्सिडीज खरेदी केल्या गेल्या उद्योजकांनी, की नाही नाही आमच्या शहराची जी बदनामी व्हायला नको, आमचे रस्ते कसे गुळगुळीत दाखवण्यासाठी. कुठे आहे ती परिस्थिती? आहे का ती? एवढं स्मार्ट सिटीची योजना आली, याच्यावर नागरिक संघटनांनी विचारलं पाहिजे. दुसरी गोष्ट की सिटीजन प्रेशर ग्रुप कुठे आहेत? तुम्ही स्वीकृत नगरसेवक घेतात, त्याच्यातही दुसऱ्याला संधी नाही मिळाली तर ते कोटी कोटी रुपये आले की लगेच त्याला स्वीकृत नगरसेवक केलं जातं. सिटीजन प्रेशर ग्रुप कुठे आहे? ते कायद्यामध्ये. म्हणजे हे पॅरलर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तो दबाव असणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी पत्रकारांचा पुढाकार. आता पत्रकार, आता बघतोय आपण की वेगवेगळ्या दैनिकांमध्ये, आता कुठल्या एका दैनिकाचा मला उल्लेख करायचा नाहीये, परंतु सगळ्याच दैनिकांमध्ये स्थानिक जे महानगरपालिका बीड बघतात, अतिशय व्यवस्थितपणे बातम्या देतात, प्रत्येक गोष्टीची आकडेवारी देतात आहे, संदर्भ देतात आहे, त्याचा काय कार्यकाळ हे देतात आहे. आणि मग जसं तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला, ही जी काही काल सभा झाली याचा संदर्भ देऊन आपण बोलतोय ऑडिट आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि ती परिस्थिती भयावह आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपण कशा अर्थाने पुढे गेलं पाहिजे? आणि याच्यामध्ये आपलं शेवटी काम काय? पत्रकारांचं लोकांना माहिती देणे, जनजागरण करणे, आपल्या कामातून आपण तेवढंच करू शकतो. मग त्या एकूण अनुषंगाने तुमचं काय मत आहे? नाही, आता शहरामध्ये आपण बघतो आहोत की सगळी सुशिक्षित मंडळी आहे. सुशिक्षितांचं प्रमाण या शहरात मोठं आहे. प्रत्येक बातमीवरती आपसांमध्ये ते रिॲक्ट होतात
काही मंडळी समाज माध्यमांवरती पण रिॲक्ट होतात. तेव्हा या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण एक, तुम्ही जसं आता म्हणलात की एक प्रेशर ग्रुप आपल्याला इथे तयार करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि इतर सगळ्या मंडळींना सामील करून घेऊन ज्यांना या शहराबद्दल थोडंफार तरी प्रेम वाटतं, या शहरावरती ज्यांचं प्रेम आहे, या शहराला, हे शहर सुंदर व्हावं असं ज्यांना वाटतं, हे पर्यावरणप्रिय प्रेम शहर व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी एक असा फोरम निर्माण करावा. आणि वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये हे काम चालू आहे. काही मंडळी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये बोलतीये, काही मंडळी नागरी समस्यांच्या संदर्भामध्ये बोलतीये, काही अतिक्रमणांच्या संदर्भामध्ये बोलतीये. परंतु या सगळ्यांचा असा एकत्र एक व्हॉइस आपल्याला शहरामध्ये निर्माण करावा लागेल. अन्यथा काय होईल की ज्या पद्धतीने राज्यामध्ये कारभार चाललेला आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा नागरिकांच्या कुठल्याही समस्या न सोडवता ही मंडळी म्हणजे दशकानुदशक या शहरावरती असंच राज्य करत राहतील. आपण बघतो आहोत की या शहराला पाणी इथे नाहीये, इथे रस्ते नाही आहेत, इथले नाले पूर्णपणे भूमिगत झालेले नाहीये. आजही आपण थोडा पाऊस पडला की सगळे नाले तुंबतायत, शहरामध्ये दुर्गंधी पसरतीये. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या निवडून आलेल्या नगरसेवकांना नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. म्हणजे वास्तविक त्याला प्रोएक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने त्यांनी हे काम करणं अपेक्षित होतं. परंतु त्या सगळ्यांनी, म्हणजे आपण म्हणत होतो की हे नवीन आहेत, काही 2-4 महिने जाऊ द्या, मग हे व्यवस्थित काम करतील, करताना आपल्याला दिसतील. परंतु दुर्दैवाने असं काही घडताना दिसत नाहीये. त्यामुळे या सत्ताधारी भाजप पक्षामधून सुद्धा अनेक नगरसेवक आता ओरड करायला सुरुवात झालेली आहे. तेव्हा एक नागरिकांचा फोरम आपण जर असा तयार केला आणि त्यांनी इश्यूज या नगरसेवकांना दिले, आपापल्या वॉर्डांमधले या शहराचे ओव्हरऑल असे इश्यूज जर आपण दिले, म्हणजे बघा इतकं घाणेरडं शहर आहे की जिथे रेल्वेतून उतरल्याबरोबर घाणीला सामोरं जावं लागतंय. तिथेच ड्रेनेज फुटलेला आहे 12 महिने, आणि त्या ड्रेनेजला कव्हर करतायत इथले सगळे रिक्षा. या रिक्षा मध्ये पोहोचण्यासाठी ड्रेनेज मधून वाट काढत प्रवाशांना म्हणजे इथल्या नागरिकांना जावं लागतंय. तर इतक्या घाणेरडी जी काही परिस्थिती आम्हाला आणून ठेवलेली आहे. इथली बस स्टँड बघा, इथे कायम तळे साचणारे बस स्टँड आहेत, इथे गळक्या बसेस आहेत. या प्रश्नांकडे बघणार कोण आहे? म्हणजे शहर आपल्या वॉर्डातल्या रस्ते, गल्ल्या, ड्रेनेज हे तर सगळं आहेच आहे. परंतु हे जे काही सार्वजनिक व्यापक स्वरूपाचे प्रश्न आहेत त्याच्याकडे पण लक्ष द्यायला जर यांना सुचत नसेल, तशी त्यांची इच्छा होत नसेल, तर या परिस्थितीला अनागोंदी शिवाय दुसरा काही शब्द आहे असं काही मला वाटत नाही. तेव्हा ह्या सगळ्या सुधारणा घडवून आणण्यासाठी रेल्वे स्टेशन जे आपल्या शहराचं पहिलं इम्प्रेशन पाडणारं ठिकाण आहे ते सुधारलं पाहिजे. बस स्टँड आपण सुधारले पाहिजे, रस्ते इथले सुधारले पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक प्रेशर ग्रुप इथे निर्माण करायला हवा. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आपल्या पद्धतीने हे सगळं जागरण आपण सुरू ठेवणार जाऊ. परंतु निदान समाज माध्यमांवरती देखील तरी मंडळींनी थोडस वोकल व्हावं असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. आणि तुम्ही सातत्याने गेल्या 30 वर्षापासून हे सगळं महानगरपालिका आयुक्त कोण, महापौर कोण, पक्ष कोणता वगैरे, शिवसेना असो, काँग्रेस असो, MIM असो, हे सगळं त्यांची मानसिकता तुम्ही पाहिलेली आहे. आणि दुर्दैवाने आपल्याला हे शहर सुधारणार कधी हा प्रश्न पडतो. होर्डिंग्स खूप मोठमोठे येतात, नियोजन आराखडे खूप मोठमोठे येतात, बजेटमध्ये खूप तरतुदी दिसतात, काहीतरी किती हजार, 3-4 हजार कोटींचं बजेट असतं, हे सगळं होतं. आता काल बघा, देशातील टॉप 100 शहरात संभाजीनगरची दमदार मुसंडी, उत्पन्नात देशात 20वे स्थान. टाटा सन्स रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार देशातील टॉप 100 शहरांमध्ये आपल्या शहराने थेट 20वे स्थान पटकावले असून येथील वार्षिक सरासरी कौटुंबिक उत्पन्न 15,7 लाख रुपयांवर पोहोचले आहे. आता ज्यांनी मला म्हणजे पोस्ट पाठवली, आता मी ती बातमी वाचली होती, मी त्याला फोन केला, आपला पत्रकारच मित्र आहे. मी त्याला म्हटलं काय रे हे, तेव्हा ही अतिशय चांगली बातमी आहे म्हणून मी पोस्ट केली. म्हटलं बाकीची वस्तुस्थिती काय, तर त्यांनी सांगितलं ते नका विचारू म्हणे. जमीन आणि आकाशामध्ये जेवढं अंतर आहे काय, तेवढं प्रत्यक्ष योजना आणि जमिनीवरची परिस्थिती कशी वाट लागलेली आहे हे त्यांनी एका वाक्यामध्ये सांगितलं. आणि जमिनीवर नेमकी काय परिस्थिती आहे हे धनंजय तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे याच्यावर सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर की काय केलं पाहिजे हे देखील सांगितलेलं आहे. आणि मग आपला जो मुख्य जो उद्देश आहे, जसं तुमचं धनंजय लांबे ऑफिशियल हे जे काही युट्यूब आहे, किंवा तुम्ही फ्रीलान्स म्हणून अनेक ठिकाणी तुम्ही लिखाण करत असता, सोशल मीडियामध्ये तुम्ही अनेक गोष्टी सातत्याने देत असता, हे सगळे इश्यू तुम्ही वारंवार सगळे मांडत असता. म्हणजे प्रदूषण आहे, पर्यावरण आहे, म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही बोललात हे सगळे शाश्वत विकासाचे विषय आहेत. म्हणजे पर्यावरणाचं सांगितलं, प्रदूषणाचं सांगितलं, झाडांचं वगैरे, ते सगळं जे काही तुम्ही सांगितलेलं आहे. आणि मूळ जोपर्यंत, जसं तुम्ही बसेसचा उल्लेख केला, जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त वापरलं जात नाही, तोपर्यंत काय होईल, खाजगी वाहनांचा धूर येणार आहे. आणि रस्त्यावर जे काही ब्लॉक होती सगळी वाहतूक तासन तास, म्हणजे तिकडे ते तुमच्या मिसिंग लिंक पुणे एक्सप्रेसवरच होते असं नाहीये, आपल्या चौकामध्ये पण ते सगळं होताना दिसतंय. हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे. आणि मग आता मला शेवटी तुम्ही जाता जाता हे सांगा, की जो सुरुवातीला तुम्ही पंच मारलेला, म्हणजे ठोसा मारलेला आहे, उल्लू म्हटलेलं आहे, निर्लज्ज म्हटलेलं आहे यांना, या सगळ्यांना, आणि मग ही ठेकेदारी, मग कमिशन, हे कधी का, म्हणजे केव्हापासून चालू आहे आणि कधी थांबू शकतं, याचं काही उत्तर आहे का आपल्याकडे? हे आपण कुणी सगळेच मिळून आपण देऊ शकतो का त्याचं उत्तर? नाही, ही परिस्थिती नेहमीच होती, अशातला भाग नाही. या शहरावरती जेव्हा अगदी आदर्श आणि चांगले प्रशासक किंवा आयुक्त आले, तेव्हा तेव्हा त्यांनी या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृष्णकांत भोगे यांचं नाव आपण घेऊ शकतो. काही महिन्यांसाठी दिलीप बंड हे आपल्या शहराला आयुक्त म्हणून लाभले. त्यांनी देखील अत्यंत कठोरपणे अनेक पावलं उचलली आणि या शहराला चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तर या परंतु काय होत आहे की ही सगळी प्रशासनाची जी काही यंत्रणा आहे, हे सगळं मुंबईहून नियंत्रण होतं. इथे आयुक्त कसा द्यावा, नगरसेवकांचा ऐकणारा द्यावा की कठोर द्यावा, हे सगळं त्या मुंबईहून निर्णय होत असल्यामुळं आपल्या हातात ते तसं राहिलेलं नाही. परंतु नागरिकांचं देखील एक कर्तव्य आहे की हे शहर राहण्यालायक आपल्याला बनवलं पाहिजे, हे सुरक्षित बनवलं पाहिजे. या शहरामध्ये सगळ्या ज्या बेसिक सुविधा असतात त्या व्यवस्थित मिळायला पाहिजेत. याच्यासाठी म्हणून नागरिकांचं कर्तव्य हे आहे की त्यांनी जागरूक राहून प्रशासनावरती आणि एकूणच या लोकप्रतिनिधींवरती सुद्धा दबाव आणायला हवा. अनेक वॉर्डांमध्ये मी असं बघतोय की नागरिक सकाळी सकाळी 7 वाजेपासून त्या नगरसेवकांच्या कार्यालयामध्ये गर्दी करायला लागतात. आणि अशा प्रकारचे जागरूक नागरिक जिथे आहेत तिथे पाणी चांगलं मिळतं, तिथे रस्त्यांची अवस्था बरी आहे, तिथे ड्रेनेज फुटलं की ताबडतोब त्याची दुरुस्ती होते. म्हणजे लोकांच्या दबावातून हे सगळं होत आहे. तेव्हा जिथे जिथे आता काही जे उच्चभ्रू आणि उच्च मध्यमवर्गीय वसाहती आहेत, तिथे कोणीही नगरसेवकांना कधीही जाब विचारत नाही. नगरसेवकांनाही कधी त्यांना भेटावं वाटत नाही आणि नगरसेवक त्यांच्या घरी कधीही जात नाहीत की तुमची काय समस्या आहे. परवा एक बातमी वाचली आपण की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी एक योजना त्यांच्याकडे आणली की जे जिल्ह्यातले जे कोण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची फक्त जाऊन चौकशी करायची सगळ्या सदस्यांनी. म्हणजे तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या काय अडचणी आहेत, काय व्यथा आहेत, हे ज्येष्ठ करावं आणि ते जाणून घ्यावं. तेव्हा असं जे त्यांनी हे उपक्रम, एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श उपक्रम राबवलाय. या गोष्टी आपल्यापासून तर म्हणजे तुम्ही म्हणलात तसं जमीन आणि आसमान इतक्या अंतरावर आहे. म्हणजे शहराचे जे काही विशेष घटक आहेत की विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, लहान मुलं, महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये जी काही कर्तव्य आहेत यांचा तर त्यांना विसरच पडलाय. परंतु एक सर्वसाधारण ज्या काही बेसिक गरजा आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या, स्वच्छता असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असतील, पाणी असेल, तर या गोष्टी सुद्धा देण्याचं या लोकांना भान राहिलेलं नाही. शास्त्रीनगर मधलं एक उद्यान चं उदाहरण छोटंसं मी देऊ इच्छितो की हे उद्यान अक्षरशः बकाल झालेलं आहे. तिथे महापालिकेने नेमलेला चौकीदार आहे आणि सगळे कर्मचारी आहेत, परंतु या उद्यानाचा विकास करावा असं तिथल्या नगरसेवकांना कधी वाटलं नाही, महापौरांना कधी वाटलं नाही. हे उद्यान फक्त काही बजेट आलं म्हणून रंगरंगोटी दिली आणि संपुष्टात आलं. तिथे पाण्याचा कायमस्वरूपी सोर्स निर्माण करावा, काही नवीन झाडं लावावी, तिथे एक ऑक्सिजन हब निर्माण करावं असं वाटलेलं नाही. आणि त्यामुळे त्याच्या शेजारचे जे काही खाजगी मैदान आहे महाविद्यालयाचं, तिथे लोक फिरायला जात आहेत. म्हणजे
लक्षात घ्या की हे यांनी आपली स्वतःच्या जागेतलं उद्यान हे किती मेंटेन ठेवलं आहे महापालिकेने, आणि लोकांना दुसरीकडे जावं लागतंय, परंतु त्याची पण तक्रार कधी कोणी केलेली नाहीये. तेव्हा तक्रारी करा लोकांना. थोडंसं आपल्या कॉलनीमध्ये काय गरज आहे, आपल्या कॉलनीतल्या कुठल्या गरजा भागवल्या गेलेल्या नाहीयेत, हे थोडंसं आपण तपासावं आणि आपल्या सतत नगरसेवकाच्या संपर्कात राहावं, एवढी एक अपेक्षा आपल्या माध्यमातून मी व्यक्त करतो. नाही, अगदी बरोबर आहे. अतिशय योग्य सूचना आहे. आणि बघा, जसं मी म्हटलं की सिटीजन प्रेशर ग्रुप स्थापन केले पाहिजेत, तसं वार्ड समित्या म्हणजे वार्ड सभा ज्या आहेत त्या देखील झाल्या पाहिजेत. आता जसं तुम्ही सांगितले की नगरसेवकाच्या दारामध्ये सगळे लोक समस्या घेऊन जातात, मग त्याच्यावर प्रेशर येतं आणि तो ते काम करतो. नगरसेवक काहीच काम करत नाही, फक्त कमिशनच खातात. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या टायरची गाडी, रेबनचा गॉगल, गाड्यामध्ये सोन्याची चेन घालून फिरतात. मग ते तेवढंच करतो असं आपल्याला म्हणायचं नाही. काय पुन्हा जसं तुम्ही अगदी सुरुवातीला जे ठोसा मारला की बहुतेक नगरसेवक ठेकेदारांच्या पैशावर निवडून आलेले काय, हे याच्याहीकडे म्हणजे आपल्याला ते बोलायचं नाही. आपल्याला जे चांगलं काम करतात, जे पुढाकार घेतात, ज्यांना पारदर्शकता पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ते ठेवू शकतात, लोकांना तेवढं मान वर करून सांगू शकतात. जसं काल पाण्यावरून विषय निघाला, मग आपले ते मित्र ते सुरेंद्र कुलकर्णी असतील, ते वानखेडे असतील, ते म्हणजे आम्हाला तोंड दाखवायला लाज वाटते, ते 10 दिवसांनी पाणी येत आहे काय. इतकं उच्च न्यायालयाने सांगितलं तुम्ही आता तोंड खुपसू नका ह्या कामामध्ये. ते जीवन प्राधिकरण बघून घेईल आणि बाकीचं आम्ही त्यांच्याकडून बघू, ते आयुक्त प्रशासन. म्हणजे इतके बदनाम झालेली व्यवस्था आहे. ज्यांना आपण निवडून देतो त्यांनी काय केलेलं आहे याची अनेक उदाहरणं आहेत. भरपूर बोलण्यासारखं आहे. आणि धनंजय, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात. तुमचं धनंजय लांबे ऑफिशियल जे आहे त्याच्या माध्यमातून आपण AM ड्राईव्हच्या माध्यमातून अनेक गोष्टी करू शकतो. आणि निदान याच्यावर जी सडेतोड अशी जी चर्चा आहे, परखड विश्लेषण आपण दर आठवड्याला केलं पाहिजे, असं मला वाटतंय. तशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर धन्यवाद. आता आपली वेळही संपलेली आहे. आणि जाता जाता दर्शकांना, विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना विनंती आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. दुसरं एक महत्वाचं सांगायचं आहे धनंजय, की अनेक लोक चांगले लाखो झाडं लावणार आहेत या शहरामध्ये, स्वतःच्या खर्चाने लावणार आहेत. अनेक फाउंडेशन आहेत, निसर्ग पर्यावरण वृक्ष संवर्धन करणारे, पक्षी मित्र आहेत वगैरे, खूप चांगली लोक आहेत. या सगळ्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे. आणि ते एकत्र आणून तो जो संवाद आहे, तो संवाद जर आपण एकत्रितपणे चालू ठेवला तर ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ड्रेनेज लाईन पर्यंत पोहोचतात, त्याच्यावर कुठेतरी अंकुश येईल असं मला वाटतंय. तर खूप खूप धन्यवाद धनंजय. धन्यवाद.